गुड आफ्टरनून फ्रेंड्स, हॅपी चॅनल मोमेंटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। विशेष काय नाही, दुपारी जरा कंटाळा आला तर म्हणून म्हटलं आपण ते तुम्हाला माहीत असेल, मी ह्याला मेथांबा किंवा गुळांबा असं तुम्ही काही म्हणू शकता। तर त्यासाठी मी लागणारं साहित्य दाखवते। तर मी इथे ह्या वाटीने, तुमच्याकडे असेल त्या वाटीने तुम्ही घेऊ शकता। मी 2 वाट्या कैरी कापून घेतली आहे, कच्ची कैरी, आणि त्याच्यानंतर 2 वाट्या गूळ घेतला आहे, थोडासा कमी घेतला आहे 2 वाट्याला, अगदी थोडासा। आणि इथे मी थोडी मेथी घेतली आहे, आणि इथे मी कढईत तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी, आणि इथे मी राई घेणार आहे, आणि मी हिंग टाकेनच, किंचितशी हळद आणि लाल तिखट आणि चाट मसाला असं करून मी आता छानपैकी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर तुम्ही त्याचा आनंद घ्या। तर बघा, मी प्रोसेस सुरू करते आहे। आता बघा, तेल छान तापलेलं आहे, आणि मी इथे फोडणीसाठी राई, मेथी, हिंग, जिरं असं त्यात घालणार आहे। आणि फ्रेंड्स, मी इथे 1 चमचा मीठ ऑलरेडी बारीक मीठ लावून ठेवलेलं, त्यामुळे मीठ काही मी टाकणार नाही आहे। तर प्लीज आता बघा मी कशी फोडणीला घालते ती। हे मी सर्व असं एकत्र असं फोडणीला घालते। बघा आता छान तडतडलं आहे फ्रेंड्स। बघा, मी छान असं तडतडल्यावर ना, तो कैरी पूर्ण मी मीठ लावलेली त्यात घातली आहे। काय छान सुवास सुटला आहे तुम्हाला सांगते। आता मी जरा शिजत आली की मी त्याच्यात थोडंसं हळद आणि थोडं लाल तिखट असं घालेल, आणि मग तुम्हाला फ्रेंड्स पुन्हा दाखवते। फ्रेंड्स बघा, आता कैरी अशी छान अशी तेलावर छान परतली आहे। तर आता आपण ती लगेच मऊ होते फ्रेंड्स 5 मिनिटात, आणि पाणी नाही टाकायचं, नुसती तेलावर फोडणीवर परतली। आणि आता मी हे लाल तिखट, हळद आणि चाट मसाला असं मी त्याच्यात घालत आहे, आणि परतते छान। बघा फ्रेंड्स, मी त्या परतलेल्या मिश्रणावर गूळ पण टाकला आहे, आणि आता मस्तपैकी असा सुंदर असा मुरंबा 5 मिनिटात तयार होईल। बघा, कैरी पण अशी सुंदर शिजली आहे, आणि आता असा खमंग असा सुंदर असा गोड गोड गुळांबा, मेथांबा तयार आहे। कशाबरोबर खायचा? चपाती बरोबर, वरण भात आणि गोड लोणचं असं तुम्ही खाऊ शकता। एन्जॉय करा। गुळांबा, मेथांबा, हा हा काय वास सुटला मित्रमैत्रिणींनो, गोड गोड नुसता असं गोड आंबट एकदम मस्त। आणि चाट मसाला मी टाकलंच आहे, मी सगळं ते तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर लवकर या खायला। बाय, सी यू इन द नेक्स्ट रेसिपी। बाय।